एवढ्या उन्हामध्ये पण बस स्टॉपला एवढी गर्दी की बसमध्ये बसायलासुद्धा जागा नाही. सो हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज खूप जास्त ऊन पडलं होतं, पण मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आणि हॉस्पिटल सरांच्या ऑफिसपासून जवळ आहे आणि ते बोलले की चल सोबतच जाऊया. मग मी बस स्किप करून रिक्षाने गेले आणि त्यांच्या ऑफिसला पोहोचले. आणि हे कधीच ऑन टाईम येत नाही, तर मला अर्धा ते 1 तास कंप्लीट वेट करावं लागतं. ऑलवेज लेट कमर्स. त्यानंतर सर आले, आम्ही चेकअप केलं आणि त्यानंतर दीदी पण आलेली होती शिवाजीनगरला. मग तिला आम्ही घ्यायला शिवाजीनगरला गेलो आणि इथे हिचं बिलकुल लक्ष नाही आहे. ही मोबाईलमध्ये बघत होती. ही आजूबाजूला काय चाललं हिचं बिलकुल घेणं देणं नाही. नंतर दीदीला पिक करून आम्ही निघालो बॅक टू होम. आणि आता इथे दोघं जण जर हे हसत असतील, यू कॅन जस्ट थिंक की जोक्स कुणावर क्रॅक होत असतील. ऑलरेडी खूप लेट झालं होतं आणि सर्वांनाच भूक लागली होती. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आता जेवण करूनच घरी जायचं. आणि दीदीनं पोळ्या आणि बटाट्याची भाजी टिफिन बनवून आणला होता आणि सरांना भूक कंट्रोल नाही झाली, त्यामुळे त्यांनी अगोदर स्टार्ट केलं. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं ते भेंडी मसाला आणि काजू मसाला. टेस्ट एकदम मस्त होती, छान होतं जेवण. आणि जेवण झाल्यानंतर स्प्राईट पिणे इट्स ओके, बट स्प्राईटमध्ये लिंबू आणि मीठ टाकून पिणे इट्स अ शास्त्र. अँड धिस रेसिपी इज मेड बाय माय हजबंड ओनली. अँड त्यानंतर आम्ही निघालो घरी आणि एवढं भारी ॲटमॉस्फिअर झालं होतं ना, एक नंबर. आणि येताच आपला फिनिक्स मॉल, व्ह्यू एक नंबर होता. एवढं भारी दिसत होतं ना सगळं, खूप छान. आणि तोपर्यंत आमची गाडी पण घरी आलेली होती, कारण उद्या आम्हाला जायचे. कुठे जायचं ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल. थँक्स फॉर वॉचिंग. आणि उद्याचा ब्लॉग नक्की पहा. बाय.